सांगलीमधील जलजीवन मिशन योजनेची कामं करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली। बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यातून हर्षल यांनी जीवन संपवल्याची चर्चा आहे। सरकारकडे कामाचे तब्बल 1.5 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे। हर्षलची आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप आता विरोधकांनी केलेला आहे। सरकारने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। दीड कोटींचं बिल थकल्यानं ठेकेदाराची आत्महत्या। जलजीवन मिशनचे पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल। सब कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगून सरकारनं हात झटकले। हा फोटो आहे सांगली जिल्ह्यातल्या तांदुळवाडीचा तरुण ठेकेदार हर्षल पाटील यांचा। हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण आहे जलजीवन मिशनचं थकलेलं 1.5 कोटींचं बिल। सांगली जलजीवन मिशन अंतर्गतच्या योजनेचं त्यांनी काम केलं होतं, पण त्यांना त्यापोटी येणारे 1.5 कोटी रुपये मिळाले नव्हते। पैसे मिळत नसल्यानं त्यांनी वडिलोपार्जित जमीनही विकली, पण शेवटी सगळेच मार्ग बंद झाल्यानं त्यांनी जीवन यात्रा संपवली। हर्षल पाटीलचा स्वभाव अगदी हिम्मतबाज आहे। अगदी शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद असणारा हर्षल पाटील आज आमच्यातून निघून गेला। या शासनाच्या नाकर्तेपणामुळे बिल वेळेवर न आल्यामुळं त्यानं अक्षरशः स्वतःची जमीन सुद्धा त्याच्या वाटणीला येणारी वडिलांच्याकडे घेऊन विकली। अक्षरशः बोलताना आता माझ्या अश्रू मला अनावर होत आहेत। निधी नसतानाही मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला। नेत्यांना कमिशनची सोय लावण्यासाठी ठेकेदारांचा जीव घेतला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। शिवाय जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी असल्याचा आरोपही विरोधकांनी केला। पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे। हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? आत्महत्या आहे, हा खून आहे म्हणतो मी। हा सरकारने केलेला खून आहे। सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देताय कशाला? 1,40,00,000 नसतील तर तुम्ही कामं काढताय कशाला? मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी? लाडकी बहीण योजना त्यांनी घाई गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त इलेक्शन लढणं आणि जिंकणं हे त्यांच्या मनामध्ये होतं। तसंच इलेक्शनच्या आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली। बघ आता तुला काम देतो, आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून तुला काम करावं लागेल, तुझ्याकडे जे काम करतात। आता 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली। असं होऊ नये, कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे। पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे, खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आंदोलन सुद्धा तिथं केले, त्यांचं कुणीही ऐकत नाही। पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरकडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र 1 वर्ष झालं यांचा 1 रुपया सुद्धा तिथं दिला जात नाही। पण हे सरकारने काय केलं बघा, 46,000 कोटी पीडब्ल्यूडीचे थकीत आहेत, पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत। आता कोणाला काम देतात? तर MSIDC विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे। सरकारचं मात्र या विषयावर वेगळंच म्हणणं आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी हर्षल पाटील हे शासकीय ठेकेदार नव्हते, त्यांनी केलेलं काम सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून केल्याचा दावा केला। तर मुख्य ठेकेदारानं बिल थकवलं तर त्याला सरकार जबाबदार कसं, असं प्रतिसवाल करून हात झटकले। हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहित नाही। त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे, आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिल येतील तसे आम्ही तुला पैसे देणार।
तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे. आता तुमचं आणि त्यांचं काय झालंय त्याची आम्हाला माहिती नाहीये. हर्षल हा तरुण होता. ठेकेदारीतून काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता, पण त्याला हे असं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. याचं सखोल चिंतन करण्याची वेळ सरकारवर आली आहे. अन्यथा हर्षल सारखं टोकाचं पाऊल आणखी काही लोक उचलणार नाहीत ना, याची भीती व्यक्त केली जाते आहे. मुंबईहून विशाल धनगरसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली.